शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी देवगड प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत हा प्रकल्प कोकणासाठी विनाशकारी ठरणार असल्याचा आरोप केलाय। यासोबतच पेट्रोल डिझेल दरवाढ, महिलांवरील अत्याचार, सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्था, गुलदार युद्धनौका पर्यटन आणि चिपी विमानतळ सेवांवरूनही त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। भ्रष्टाचार मुक्त कारभार झाला तर देशाला कोणतीही कमतरता भासणार नाही असंही राऊत यांनी म्हटले आहे। खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। केवळ आणि केवळ रासायनिक आणि विनाशकारी प्रकल्प जे असतात हे ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माथी मारले जातात। आता जो जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन संपादित केली ती जशीच्या तशी पडून राहिलेली आहे। पुन्हा एकदा देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे आणि अणुऊर्जाच्या माध्यमातून लाखो कोटीची गुंतवणूक दाखवतायत, हजारो रोजगार उपलब्ध करून करण्याचा आमिष दाखवतायत, हे अत्यंत निंदनीय आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये अणुऊर्जा सारखे प्रकल्प ह्या कोकणाला योग्य होणार नाहीत हे अनेक वेळेला शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे, अभ्यासकांनी सांगितलं आहे। तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं सरकार देवगडला अणुऊर्जा प्रकल्प आणतोय हे अत्यंत दुर्दैवी आहे। मला माहिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे अणुऊर्जा प्रकल्पाला त्यावेळेला देवगडवासियांनी सुद्धा कडाडून विरोध केला होता। आता सुद्धा देवगडवासी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करतील। आम्ही सुद्धा अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणारच देवगडमधल्या। हे सध्याच्या मोदी सरकारचं पाप आहे। वाढणारे डिझेल पेट्रोलचे भाव, वाढणारे धान्याचे भाव, वाढणारे इतर सर्वच महागाई जी वाढते, ह्या संपूर्ण वाढणाऱ्या महागाईला सध्याचं मोदी सरकारच जबाबदार आहे। त्यांची परदेश नीती पूर्णपणे फसलेली आहे आणि केवळ अमेरिकेची लागून चालून करण्यासाठी त्यांनी आपल्या देशावर बालंट ओढून घेतलेलं आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। त्यामध्ये तथ्य आहे। मागणी केली कसलं काय ते पेन्शनचं असते। पेन्शन एका माजी खासदाराला मिळते फक्त 35,000 रुपये आणि अशा 35,000 रुपये वाचवून तुम्ही किती करणार आहेत? त्यापेक्षा केंद्र सरकारमधली सध्याची जी उधळपट्टी आहे, केंद्र सरकारमधला जो भ्रष्टाचार आहे, राज्यातला जो भ्रष्टाचार आहे, हा पूर्णपणे मोडीत काढण्याचा जर तुम्ही निर्धार केलात तर कशाची गरज भासणार नाही। आज सुदैवाने जीएसटीच्या माध्यमातून विक्रमी करवाढ केंद्र सरकारला मिळते, त्याच्या बदल्यात करदात्यांना काय मिळते? त्यामुळे आज मिळणारा जो रेव्हेन्यू आहे, ह्या रेव्हेन्यूवर जर शिस्त आणली, भ्रष्टाचार मुक्त कारभार जर केला तर ह्या देशाला काही कमी पडणार नाही। ती भीती राहिलेलीच नाहीये। कायद्याला फाट्यावर मारून हे जे नराधम आहेत हे अशा पद्धतीचं दुष्कृत्य करतायत, त्यांच्यामध्ये भीती जर निर्माण करायची असेल, कायद्याचा धाक निर्माण करायचा असेल तर वर्षानुवर्ष खटले चालवण्याच्या ऐवजी एक 3 महिन्याच्या बलात्कार झालेला किंवा पोस्कोचा अंतर्गतला जो खटला असेल त्याच्यामध्ये 3 महिन्याच्या आत निर्णय घ्या आणि त्याला शिक्षा करा, तर दहशत तयार होईल, तर असे गैरप्रकार कमी होतील। जे चांगलं जे सिंधुदुर्गात होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू, पण केवळ बोट समुद्रात बुडवून जर हे सरकार गप्प बसत असेल तर त्याला काय उपयोग नाहीये। त्याचा सदुपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे। आज सुद्धा सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची जी दुरावस्था झालेली आहे, दैनावस्था झालेली आहे, त्याकडे कोणीच पाहत नाहीये। माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या मेहरबानीने केवळ आम्ही पुढाकार घेतला म्हणून हे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय 1000 कोटीच्या तरतुदी सहित मंजूर झालं। पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आरोग्याची व्यवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करणे किंवा त्याचे चालना देण्याचं काम आरोग्य मंत्र्यांचं आहे, पालकमंत्र्यांचं आहे। त्यांचे मात्र दलाल तिथे ओरबाडून खातायत आणि गरीब मात्र गरीब लोक जे आजारी होऊन पडतात, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात जातात, त्यांना औषधोपचार होत नाही म्हणून त्यांना बांबोळीला जावं लागतं। हे यांचं सध्याच्या सरकार म्हणजे सिंधुदुर्गातल्या राजनीतीची पद्धत झालेली आहे। एक तर सर्व सिंधुदुर्गवासियांना मान्य करावंच लागेल, केवळ तुम्ही मला निवडून दिलात, मी केलेल्या प्रयत्नामुळे, सुरेश प्रभू साहेबांनी केलेल्या सहकार्यामुळे अनेक वर्षापासूनचा असलेला चिपी विमानतळ आम्ही कार्यान्वित केला, तो चालू केला आणि त्यानंतर 6 महिन्यात आज जवळजवळ 3 वर्ष झाली हा चिपी विमानतळ बंद झालेलं आहे। ह्याचं पाप सध्याच्या लोकप्रतिनिधींचं आहे, नाही खासदारांना काय देणं घेणं आहे।